हे पण एक भारी वाटतं असं सिस्टम केलं आहे. खेडला जाताना हे हॉटेल लागतं, तिथे सिस्टम चालू आहे, म्हणजे प्रोसेस आहे, अजून स्टार्ट नाही केलं आहे. वेरळ 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 कारण वेरळ एकदम वेगळंच वाटतंय आता. खालचा ब्रिज आणि वरच्या ब्रिज फरक बघ किती हाईटचा. आय गेट्स. आम्ही थांबलोय आता इकडे संगमेश्वरला CNG साठी, आणि एवढी मोठी लाईन. आता पाऊस चालू झाला, मी आलेलो वॉशरूमला इथे. तर मित्रांनो, आम्ही आता संगमेश्वरच्या इथे आहोत आणि आता आम्ही ते मोदक खाणार आहोत. आणि ते मोदक मी फर्स्ट टाइम खाणार आहे. आणि गणेश कृपाचे इथे भेटत आहे. आणि मी आणि माझी बहीण जात आहे. चल पण जाऊ. ही भारी आयडिया केली आहे रे. ना मला आयडिया आवडली. म्हणजे तिथे गर्दी पण नाही होणार आणि माणसांना खायला पण भेटेल एकदम सिस्टमॅटिकली. असं धरलं तर बरं तो डॉगिंग. अरे बापरे, हे काय छोटेच आहे ते. मॉम्सचा कॉल. आणि आम्ही तर खाणार आहोत मोदक फ्लेवरवाले. ओके. कापडगाव. अरे मारुतीने 5 रेटिंग काढलं गाडी. 5 स्टार रेटिंग. ओ माय गॉड. मारुती म्हणजे मारुतीने आपली गाडी शपथ. आपण कुठे थांबलो आता? कुठे थांबलो अनिरुद्ध आपण आता? लांजीच्या पुढं. लांजाच्या पुढे आहोत ना. हे अनु, आठवते इथेच आपण CNG भरलेला. इथे ना मागे इथे आलेलो ना सारे. किती छान केलंय बघ ना ते. इथे आलेलं ना. ते असं कसं रस्ता, पाऊस येत होता ना, समजत नव्हतं मग की कसा रस्ता आहे, कसं चहाचं वगैरे स्टॉल आहे तिथे. पण हे बघ ना किती छान केलं बघ ना. सिम्पल आहे, जास्त नाही केलं पण एकदम छान केलं. अरे कौल ओरिजिनल आहे. तर आम्ही आलो आता गोव्याला. आणि सीन असा आहे की आता वाजलेत रात्रीचे 11 वाजले. आम्ही थोडा लेट पोचलो कारण काल प्लॅन झाला गोव्याला जायचं आणि अचानक आम्ही गोव्याला आलो. जायचं होतं दुसरीकडे पण 2-3 दिवस सुट्टी होतो म्हणून आम्ही गोव्याला आलो. आणि आता हा रूम घेतला आहे. इथे सामान ठेवलं आहे. इथे बाल्कनी आहे, ते टॉयलेट बाथरूम आणि हा असं सीन आहे. थोडीशी शॉपिंग, थोडीशी एवढी आणि मग जेवून येऊ डायरेक्ट रूममध्ये मग झोपून जाऊ. समजले काय? हो दाखवलं मी ह्या लोकांना. वरतून दाखवत होतो. प्रॉपर्टी छान आहे पण थोडंसं सीझन ना त्याच्यामुळे मेंटेनन्सचा थोडासा इश्यू आहे. बाकी आहेत छान आहेत. इथे सिंगल आहे. तुम्ही सिंगल विला, छोटा काय विला नाही काय बोलू शकतो ह्याला पण, एक प्रकारचा छोटा बंगलो सारखा. रात्रीचे 11:30 झालेत आणि आपण चाललो आहे जरा भटकंती. आणि हे ठेवायचे आहेत ना पैसे. एवढं चालून आलो. चल माझं तर फर्स्ट टाइम झालं ना इथे. हे एक नंबर आहे. रत्नागिरीला पण होऊ शकतो
सॉरी आपलं दापोलीत. हो टेबल बुक करायचा. हां ये बघ बोल काहीतरी थोडंसं असं हे नको म्हणजे आपल्याला ब्लॉग नाही बनायचं आहे. इन फ्युचर आपली पोरं बिरं बघतील, थोडे म्हातारे झाल्यावर आपण बोलू अरे हा या टायमाला आपण गेलेलो, त्या पद्धतीने असं बोल मग काय बोलशील. आज आहे 5 सप्टेंबर 2025. चालू झालं. हो चालू झालं. तर आज आहे हा कॅमेरा ना. हो आज आहे 5 सप्टेंबर 2025 आणि हा माझा बर्थडे मंथ आहे. आता आम्ही आलोय गोव्यामध्ये अरे आणि साहिल फर्स्ट टाइम आलाय तो. सगळं बघतोय आणि ओ माय गॉड असं झालंय. म्हणजे बीच सेम आहे पण थोडी वाईब जी असते ती खूप वेगळी आहे. बूस्ट आहे बूस्ट. दापोली खूप असं शांत आहे आणि गोवामध्ये एक वेगळा क्रेज आहे आणि तो आम्ही बघायला आलोय. छान वाटतं. तुला कसं वाटतंय. मला भारी वाटतंय. आता आम्ही सगळ्यांना फोन पण केलेला. प्रज्ञा, मी श्वेता, मी सौरभ, त्याचं पण अनुज. व्हिडिओ काढलाय. हा. आम्ही सगळे भावंड बोलतोय. सगळे त्यांना आम्ही खूप मिस करत होतो पण ऍक्च्युली काय झालं 2-3 दिवस सुट्टी होती आणि अनुला तसा टाइम मिळत नाही. तर टाइम होता आम्ही लगेच गाडी केली. काल रात्री आम्ही ठरवलं सगळं आणि आलो. हो. बाय बाय बाय. आणि आज तारीख आहे 5 सप्टेंबर. नाही आता झाले 12 वाजून गेले. 6 सप्टेंबर 2025. आणि आता बघू ही जेव्हा मी बघीन किती म्हातारा होईन काय आहे ते तर मी बोलू शकतो की बाबा हा एक ह्या टायमाला मी गोवाला गेलेलो कर. तुझं आता एज किती आहे. माझं आता 28 रनिंग आहे. 28 रनिंग. ओ माय गॉड. मला असं वाटतं आमची मुलं वगैरे 2-3 वर्षातच ते गोवा बघतील. हो हो हो. ॲक्च्युली वेगळं हे स्टेट असल्यामुळे थोडंसं वेगळी क्रेज असते की आपण कुठेतरी असं बाहेर वगैरे जातोय असं. ठीक आहे आम्ही थोडं उशिरा बघितलं. फ्युचरमध्ये लवकर येतील सगळे. हां पण आता माझं तरी असं हे आहे की मी ब्लॉग एक मेमरीजसाठी कलेक्शनसाठी ठेवीन आणि हिला पण सांगेन की आता ते तसं चालू कर. आणि माझा नवरा असं बोल. भरपूर कष्टाने गाडी चालवली. म्हणजे 11 वाजल्यापासून किती पोचला तेव्हा आपण इथे 8:30 दोन एक क्वेश्चन विचारतो. PM. असं एक बोल की इन फ्युचर तुझी पोरं आणि तू म्हातारा झालेला असशील, तुझी पोरं ह्या व्हिडिओ बघत असतील तर तू त्यांच्यासाठी काय बोलणार आहेस. आता हां त्यांच्यासाठी हां त्यांच्यासाठी म्हणजे हे आपण बघायला आलोय ना तर ते बघताना असं त्यांना ते हो माय गॉड. ते आमच्यापेक्षा जास्त मजा ते करते. हा, मग तेच झालं. ही पण तेच बोलली. मी बोलली तू मला एजच्या 20 जेवढं एज म्हणजे जसं कल्चर बदलतं ना एज बदलतं हां. तेवढे तिथे ह्यात ना ॲक्टिव्हिटीज ते पण वाढत जातात. पब्लिक पण तेवढेच वाढणार. सगळं अजून मजा येते तुला. दरवर्षी काही ना काहीतरी इव्हेंट हां. मला असं वाटतं मुलं आल्यावर आम्ही जास्त फिरू. कारण की आम्ही 5 वर्षात काहीच फिरलो नाहीये. आणि मी पण असणार मध्ये मध्ये त्यांची. आणि साहिलची 2 वर्षांनी बायको येईल. आणि हे मी त्याला सांगायला लागणार ना लोकांनी. नाही मी आपण मग मी त्याला तेच बोलते. म्हणलं तू आता काय बायको आली तू तुझी गाडी काढशील आम्हाला विचारणार का नाही मी बोललो कडे नाही कडकडेने. तो होईल ना एक्सपर्ट. तर आज तारीख आहे 6 सप्टेंबर 2025 आणि आता वाजलेत 12:02 आणि हे यांचे वय आहेत आता 34-35. इन 33-34. इन फ्युचर तुम्ही बघत असाल कोण चिमुकले पिमुकले म्हातारी तर तुम्ही बोलाल हा हे बघ असे होते तुमचे मम्मी पप्पा आजोबा आजी कोण
काका काकी आत्या ना, आत्या आणि मामा सगळे. आणि चला आता आम्ही फिरतो. गोवाचं एक बरं मॉर्निंग वॉकला गेलो तरी इथे दारूचे शॉप, मॉर्निंग वॉक आणि अल्कोहोल, हे गोवाचं एक वाईट असा व्ह्यू छान आहे असा, म्हणजे तो वेगळाच येतो व्ह्यू. नाटकी आहे. काय घेतलं दाखव. गोवा क्लास आणि हे पावभाजी चालेल. तर आता आम्ही डे 2 आहे गोवामध्ये आणि डे 1 आम्ही बीच वॉचमधून आम्ही चेकआउट झालो, कारण रूम थोडा कंजेस्टेड होता आमच्यासाठी. आता आम्ही दुसरा रूम बघतोय आणि आजचे जरा पॉईंट्स आम्ही फिरू, जेवढे काय नोएलनी सांगितलेले आहेत ते, आणि आम्ही पण थोडे सर्च केले. हायच्या गावात चालेल. चला आम्ही चाललोय ओल्ड गोवा, आणि दीदी बोलते ओल्ड पनवेल. ओल्ड पनवेलला आपण आपलं ओल्ड पनवेल बोलतो, ओल्ड गोवा. साऊथ गोवाला चाललो आम्ही, साऊथ गोवा. म्हणजे दाखव त्यांना पण. ओल्ड गोवा. हा रे, ओल्ड गोवा. चालेल चल. तर आम्ही ते काय दीदी, फोर्ट आहे का? हे पण आहे. अच्छा, हे आमचे स्पॉट्स आहेत. हे पण आहे, पण हा इकडे याच्या पाठी गेलं, सॉरी. आणि हा हा बाबा इथे दिसतंय, आणि इकडे ते चाललंय. त्याचं नाव सांगू. बाकीचे पॉईंट बघायचे. आताशी 2 चर्च फिरलो. एक दोन फोटो काढायचे, पुढे एक दोन फोटो काढायचे, पुढे जायचे. अगं ती छत्री लागेल, डोळ्यात घुसेल. तिच्या हाईट प्रमाणे आपल्या डोळ्यात लागेल. हो. मी गावाले होते. फिरण्यासारखं आहे, फिरण्यासारखं आहे. का बोलते बबली. हे संध्याकाळी यायला पाहिजे. हो नाही इथे ना. संध्याकाळी. अरे पण हा टायमिंग आपण हॉटेल शोधायला टाकणार होतो, आणि आपण 12 ते 2 वाजले, संध्याकाळी 4-5 आणि तेव्हा बंद झालं तर नाही 7 वाजता बोला. 7ला. अरे म्युझियम आहे, आई शपथ. असेल. आम्ही टोटल 2 चर्च फिरलो गोव्याला, पण त्याच्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर मग आम्ही स्वतःच बघू ना, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. एंट्री फीस किती आहे दीदी? 10. दोन्ही चर्चला 10. आता झालं शिव्या बघूया. बोलाय का मी माझा नवरा एवढा भारी आहे ना, आई शपथ सांगते.
ड्रायव्हिंग करून आम्हाला गोव्याला घेऊन आला एका निर्णयावर. त्याची बायको एवढी भारी आहे ना, ती पावलं 100 फोटो काढते. चांगलं चांगलंच बोललो, वाईट बोललो. मी एवढं चांगलं बोलली. मी बोलली तू बदका किमान अजून 250 फोटो झाले असतील फक्त त्या 2 दिवसात. आणि एक पॉईंट सोडत आहे ते त्याने सगळ्या ठिकाणी एक पॉईंट घेतलेला आहे. अहो तुम्हाला काय भाषण करायला नाही सांगितलंय सगळं भाषण केलं. माझा कानाचा पॉईंट दुखायला लागला यांच्या बोलण्या. तिकडे तिकडे वाहा जा. चल तिकडे जात आहेत त्या. अरे काही अडागते गोव्याला सिंगल नका येऊ, कंटाळा येतो. काय बोल. काय प्लेसचं नाव जाऊ दे, आम्ही मेन्शन करू. इकडे आलेलो आहोत. अरे खूप हार्ड आहे ते नाव. हार्ड नाही ॲक्च्युली, विसरलोय मी नाव. मी हा तो आहे सेम दीदी आहे ना, सेम असं आपला चर्चगेटला आहे. सेम वाईब देते अशी. पुढे जाऊन राईट. पण तुला एक सांगू दीदी, या लोकांनी गाडी लावली आहे ना, त्याच्यामध्ये शो जातोय. हे बाईक पार्किंग लावतात ना. अरे घेतले असते कॅमेऱ्यामध्ये. सूट असते, बाकी तुम्हाला फिरायला अलाउड नाही. गेट गेट गेट. गोव्याला गणपती विसर्जन होत आहे. डे 2 रात्र झाले. रात्र झाले आणि काहीतरी सुचलेलं आहे. बघतो. ही आली आमची कार आणि हे सगळे पर्यटक. आणि सिरियसली सांगतो, आम्ही 2 मिनटं पण नाही, 1 मिनिटाच्या रस्त्यावर आम्ही हार्डली 30 मिनटं इकडे तिकडे फिरत होतो. का? कारण जो मेन रस्ता होता तो पॅक करून टाकलेला आणि त्याच्यामुळे एवढी हालत आमची खराब झाली की 1 मिनिटाच्या रस्त्याला आम्हाला 30 ते 35 मिनटं आम्ही तिकडेच फिरत राहिलो. एवढी गैरसोय झालेली आमची, म्हणजे जेवढे पर्यटक आलेले त्या लोकांची, म्हणून थोडीशी हालत खराब झाली आता. म्हणजे आम्ही निघालेलो 6 वाजता, 15-20 मिनटात पोचायचं होतं आणि आता वाजलेत 8 वाजायला आलेत. ते दाखव वाघाचं पहिलं. मस्त आहे.
किती वाजले दाखव टाइम दाखव 12 नाही लॉक कर टाइम दाखव प्रॉपर. 12 वाजलेत. गोवाचा गणपती, गोवाचा राजा विसर्जनला चाललाय. नॉस्टा मर्सिडीज लागेल. XL6 पण ठीक आहे. मी ह्याच्यातली बॅग बघतोय पण हे जास्तच एकदम छाटमॅग आहे. ही वाली ही फिक्स केली पण मस्त वाटते रेग्युलर मोबाईल यूज. अच्छा म्हणजे मधला साईड. हो चल झाली फायनली गोवा ट्रिप. कुठून म्हणाले? ऐकून नदी बघ कशी आहे एकदम. हो त्या दिवशी नाही फोन नाही. हे लोक पुढे थांबायचंच आहे ना. थांबूया इथे. छान आलं रे. विचार पण नाही केलेला की असा व्ह्यू भेटेल. तेव्हा असं खाली उतरा आणू यार. अरे ना फ्रॉक पकड एक पकड. ओ माय गॉड. ये तिथे नदी आहे. ही नदी आहे ही एक तिकडे नदी. हा काय व्ह्यू आहे यार एकदम भारी. कुठं चालली दीदी? आधी ती पाय टाकल्याने बसली काय बाय. बांधलंय आपल्या सेफ्टीसाठी दिलंय. हवा बघ काय थंड येते यार. ते माझ्या मनासारखा एक व्हिडिओ काढते. आयफोन मुळे थांबू शकत नाही. आयुष्य कार किती आहे. एरोप्लेन बघ किती जवळ दिसतो इथून. हो व्हिडिओ आहे हा. हे करा. अरे इथे थंडी खूप आहे. असं कसं म्हणून ते लोक लांब उभे आहेत काय. चक्का गाडी चालवलंच नाही साईड. ओपन मध्ये
माय गॉड, सध्या कॅमेरा खालीच ठेवायला लागेल कारण मला क्रॉस करायचं आहे. आणि क्रॉस केल्यावर इथे आईस्क्रीमचं दुकान आहे. ह्या ठिकाणी आहोत आम्ही सध्या, पॉईंट बघायला आलेलो. आणि आता भूक लागली आहे, नाश्ता केलेला. आणि ते भारी आहे रे, एवढा पॉईंट म्हणजे एवढ्या टोकावर असं वाटलं नव्हतं की पेट्रोल असेल. इंडियन ऑइल आहे इथे. इथे गावातली माणसं खूप कमी आहेत, पण चिंटुकला पेट्रोल पंप पर्यटकवाल्यांसाठीच इंडियन ऑइल ओपन केलं आहे. ते आईस्क्रीम भेटतंय का बघूया, भेटलं तर चांगलं.